चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 4 षटकासाठी हा सामना असेल. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आय थिंक दिलीप अँड प्रदीप ही सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळेल. स्ट्रायकिंगसाठी दिलीप दिंडी, नॉन स्ट्रायकिंगसाठी प्रदीप दिंडी. सलामीची जोडी आहे गावदेवी धामणगाव संघाच्या वतीनं. स्ट्रायकिंग बॉलर आय थिंक पॉवर प्ले षटकातला हा बॉलर आपण पाहतोय. पहिला चेंडू गेम इज ऑन. अडपा पाटने मात्र स्विंग करायचं होतं या आपली बॅटर दिलीपला. पहिला चेंडू आपण बघितला गोलंदाज गोलंदाज आपण यज्ञेश कोहली आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू अक्रॉस द लाईन यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. लबाड बॅटर दिलीप आपण पाहतोय. स्ट्रायकिंग साठी पॉवर प्लेचं षटक बंधनकारी षटक. इथे पण एकदा याबली जर आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त चेंडूच्या हाताला केली. यष्टा उद्ध्वस्त केली. सुपर से ऊपर ये बढ़िया गेंद देखने को मिली. गेंदबाज यज्ञेश कोहली के द्वारा क्लीन बॉल, बिग विकेट. दिलीप इज आउट. काय चेंडू हाताला होता याबली यज्ञेशने. पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा चेंडू हाताला होता. अगदी जर आपण पाहिलं तर मग यस पॅड आणि पॅडच्या मधून आय थिंक चेंडूला रिलीज केलं, पास केलं. अगदी थेट स्टँडवर हाताला जातं. बेल्स उडाले जात आहेत आणि अशा पद्धतीने मोठा आद्रा पहिला झटका गावदेवी धामणगाव संघाला बॅटर दिलीपच्या माध्यमातून. चला नेक्स्ट बॅटर आपण पाहतोय नितेश. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज यज्ञेश कोहली मार्फत. पहिला चेंडू जर आपल्याला डॉट आला होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता दिलीपने. त्यानंतर मग दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी मात्र क्लीन बोल्ड केलं. नेक्स्ट बॅटर आपण पाहतोय नितीश. बॅकफुटवर जाते यावेळी स्लाइस केलं, गतीचा वापर केला. चेंडू मात्र निघून होते डीप साइड बॅटरी तर मध्ये चेंडूच्या पाठीमागे शतरक्षक इथे मात्र चेंडू निघून जाते सीमेच्या पलीकडे. चौकारासाठी गुड शॉट. अगदी दिशा दिली, वेगाचा नक्कीच वापर केला बॅटर नितेशने आणि त्याच अनुषंगाने लेट कटचा हा फटका बघायला मिळाला. वा, अगदी चेंडू गलीमधून निघून आला होता अँड डीप थंडमॅन रिझमध्ये हा चौकार होतो नितेशच्या बॅटमधून. चेंडू जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. यावेळी जर आपण पाहिलं फुटबॉल दिसून आलं नाही. बॅटर नितेश मार्फत डॉट स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. नितेश मस्त आपण पाहतोय सेकंड बॅटर. 1 सेकंड पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज यज्ञेश कोहली 1 सेकंड रेडी फॉर नेक्स्ट डिलिव्हरी. दिस टाइम फटका पासलाय परंतु चांगला आपण बघायला मिळाला नाही हा जेलसाठी फिल्डरच्या वतीने. सो एक धाव मात्र हे डेफिनेटली मिळेल बॅटर नितेश मसेला. एका धावने संघाची धाव का पाहिले तर पोहोचते 5 या आकड्यावर. पहिला चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवर दिलीप बाद झाला होता, तिसऱ्या चेंडूवर नितेशच्या बॅटमध्ये चौकार आला होता, चौथा चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवर सिंगल रन. अशा प्रकारचं हे समरी आपल्याला बघायला मिळते या पहिल्या षटकाची. यज्ञेश पुढचा चेंडू आहे ते शेवटचा चेंडू असेल. रटम ओढ विकेट. यावेळी जर आपण पाहिलं तर ओव्हर पे चेंडू कव्हरच्या वरून कठीण असेल. सो वन्स बाउंड चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय हा चौकार. 4 धावा. आइए देखते हैं रिप्ले एक्शन में. ओवर पिच गेंदी का पिचा संपर्क हुआ गेंद पर बल्ले में और क्या ढूंढने में सफलता मिली बल्लेबाज प्रदीप दिंडी को. और इसी के साथ ओवर खत्म हुए और
पहली ओवर खत्म होने के बाद अगर स्कोर देखे जाए तो फिर 9 रन 1 विकेट के नुकसान पर काफी अच्छी शुरुआत मैं तो कहूँगा स्पेशली जयदुर्ग अंजूर टीम के द्वारा, क्योंकि पावर प्ले का ओव्हर था. अगर चला टीम मीटिंग नको प्लीज अंजूर संघ. बघा 4 षटकाचे आम्ही सामने खेळवतो आहोत आणि 4 षटकासाठी 20 मिनिटाचा अवधी असेल. हे षटक जर आपण पाहिलं तर अगदी 5 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं. लक्षात घ्या टायमर या ठिकाणी मात्र लावलेला आहे, लक्षात घ्या. आणि 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात घ्या. दोन्ही संघाचे कॅप्टन 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी. 16 मिनिट जरी झाले तरी मग एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आत घ्यावं लागेल, कारण 4 षटकाचे सामने या ठिकाणी आम्ही खेळवत आहोत आणि त्याच अनुषंगाने वेळेबाबत थोडं स्ट्रिक राहावं लागेल. चला बॅटर तुम्हाला देखील विनंती असेल, लक्षात घ्या तुम्ही देखील जास्त टीम मीटिंग घेऊ नका. तर पहिले षटक संपलेलं 9 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. निर्देश मात्र स्ट्रायकिंगसाठी असेल. दुसरं क्रमांकाचं षटक या ठिकाणी मात्र नक्कीच गोलंदाज राहुल पागे असेल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं क्रमांकाचं षटक असेल. निर्देश मात्र स्ट्रायकिंगसाठी. यावेळी जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चुकी करतोय. नो बॉलचा इशारा आय थिंक दोन्ही पंचांच्या माध्यमातून, कारण भीमर चेंडू पाहायला मिळाला. ओ माय गॉड 2+1 म्हणजे 3 धावा या ठिकाणी मिळाली जातील. जर आपण पाहिलं तर मग आय थिंक हा फुल टॉस चेंडू होता, कबरेपेक्षा जास्त हाईट दिली होती आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं नो बॉलचा इशारा, भीमर डिलिव्हरी, गुड डिसिजन फ्रॉम बोथ अंपायर्स. चुकी केली यावेळी गोलंदाज राहुलने. सो मी तर म्हणेन वॉर्मअप असणं खूप गरजेचं असेल. ज्यावेळी तुम्ही मैदानाचे आत उतरता एखाद्या सामना खेळण्यासाठी, पण त्याआधी तुम्ही 5 मिनिटं वॉर्मअप करा, हलकासा व्यायाम करा, वॉर्मअप करा, तर मग चांगलं असेल. अशा प्रकारची चुकी होणार नाही. फिट बॉल इथे मात्र वापसी करत असताना परंतु स्लाइस केलं. कारण आपण नेहमी पाहतोय ज्यावेळी एखादा गोलंदाज ज्यावेळी नव्याने गोलंदाजसाठी येतोय त्यावेळी मग अशा प्रकारचा चेंडू एखादा भीमर वाईट असे चेंडू आपण पाहतोय. आणि त्याला कारण म्हणजे मी तर म्हणेन ना तुमचा हलकासा वॉर्मअप असणं खूप गरजेचं आहे. तुमचा वॉर्मअप असेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी चेंडू टाकायचा त्याच ठिकाणी चेंडू तो पडू शकते. वॉर्मअप नसेल तर मग काही सांगता येणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहिलं तर मग आज खऱ्या अर्थाने मोस्टली जे क्रिकेटर आहेत ते स्वतःला खूप फिट ठेवतात. इथे जर आपण पाहिलं तर मग जबरदस्त फटका, प्रॉपर कनेक्शन बिटवीन बॉल अँड बॅट. सो बॉल गोज टू द आउट ऑफ द वाइड लॉन्ग ऑफ बाउंड्री. दिस इज अ सन्नाटेदार सिक्सर. वाह, काफी खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला, प्रॉपर कनेक्शन देखने को मिला गेंद पर बल्ले में. सो नतीजा बल्लेबाज प्रदीप दिंडे के फेवर में. ये छक्का, काफी खूबसूरत टाइमिंग, काफी खूबसूरत टेक्निक, काफी खूबसूरत टेम्परामेंट भी देखने को मिला इस स्ट्रोक के माध्यम से. वाह, बेहतरीन स्ट्रोक. 6 धाब्याने संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचते. राहुल पागेच्या विरोधात मात्र आक्रमणाला सुरुवात प्रदीप दिंडेच्या माध्यमातून. शापली जर आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता. इथे जर चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा जरी मिलन झाला असता ना, मी तर म्हणेन चेंडू सीमे पलीकडे जाऊ शकला असता, कारण अगदी दिशा देण्याचंच काम करत होतं. कारण जर बेग पाहिला राहुल पागी या गोलंदाजाचा तर बेग खूप आहे. मागे देखील नितेशने एक लेट कटचा स्ट्रोक केला होता, तिथे चौकार मिळाला होता. तोच फटका खेळायचं होतं बॅटरला प्रदीपला. पुन्हा एकदा यावेळी मात्र जर आपण पाहिलं तर वापसी करत असताना लेंथमध्ये बदल केलं, थोडा मागे ठेवला, गुडघे टेकले होते बॅटर प्रदीपने आणि त्याच अनुषंगाने चेंडू आणि बॅटमध्ये अगदी संपर्क त्याला मात्र करता आलं नाही. डॉट स्वरूपात चेंडू, बॅक टू बॅक 2 डिलिव्हरी डॉट फ्रॉम बॉलर राहुल पागी. सिक्सर आल्यानंतर मग कुठे ना कुठे वापसी करत असताना स्वतःवर मात्र विश्वास ठेवला गोलंदाजाने. गती परिवर्तन. ओ माय गॉड, प्रकाश देर इज अ फिल्डर. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. थोड्या क्षणासाठी असं वाटलं की कदाचित आता मात्र चौकार झाले, परंतु तसं झालं नाही. शॉट थर्डमॅन रेझर मध्ये आपण पाहतोय प्रकाश गोलबला. प्रकाश गोलबने देखील मोसमाची सुरुवात जबरदस्त केलेली आहे. मागच्या स्पर्धेमध्ये देखील प्रकाश गोलबची बॅट मात्र तलपली होती.
खूप रन आले होते त्याच्या बॅटमधून. प्रकाश घोलप हा खूप महत्त्वपूर्ण बॅटर अंजूर संघासाठी. कॅप्टन वैभवच्या नक्कीच नेतृत्वाखाली हा संघ आपल्या बघायला मिळते. वैभवने देखील या असोसिएशनमध्ये आपलं नाव खूप मोठं केलेलं आहे. पलटी शॉट केला जातो नितेशला. इथे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हलकंसं मिलन, सो परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर नितेश मसेला. मिळतोय दुसरा धक्का गावदेवी धामणगाव संघाला आणि राहुल पागीला मात्र ही सफलता. शेवटच्या चेंडूवर आय थिंक कॉन्फिडन्स स्वरूपात या ठिकाणी मात्र डेफिनेटली फलंदाज पाहत होते नितेश. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर 20 धावा लागल्या जातात. या षटकाचा विचार केला तर 11 धावा खर्च करतोय आणि एक महत्त्वपूर्ण विकेट राहुल आपल्या नावे करतोय. चांगला लेखाजोखा आकाश भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला मात्र मिळालं जाते. अशा पद्धतीने 20 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. सुरुवात म्हटली तर मग येस दोन्ही संघाची सुरुवात बऱ्यापैकी आहे. परंतु कालचा दिवस जर आपण पाहिला तर मग आय थिंक जवळ मला वाटतं 81 धावाचं टार्गेट सेटअप केलं होतं. आय थिंक मला वाटतं कौसा संघानं सर्वाधिक हायेस्ट स्कोर जर आपण पाहिला तर मग 4 षटकामध्ये 80 धावा केल्या होत्या. आणि नक्कीच आमचाच आयोजकाचा संघ होता लाभ संघ. त्यांच्याच मैदानावर खूप गोलंदाजीची अगदी अक्षरशः धुलाई केला असंच म्हणावं लागेल. 80 धावा आणि 81 धावाचं मात्र ते लक्ष सेटअप केलं होतं. आणि त्याला कारणीभूत म्हणजे हे मैदान जी विकेट आहे ना मित्र म्हणेन चेंडू आणि बॅटमध्ये जर तुम्ही चांगलं जर संपर्क घडवून आणता तर मग चेंडू मोस्टली सीमेच्या पलीकडे जातोय. या मैदानचं या विकेटचं वैशिष्ट्य आहे. काल देखील खूप सिक्सर चौकार बघायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने आमच्या आयोजकांना देखील खूप बॉल लागले असतील कालचा दिवस जर आपण पाहिला तर. कारण सभोवती जर आपण पाहिलं तर मग खूप झाडे आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे वसलेलं लाभगाव आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आपण पाहतोय. कॅप्टन अंजूर संघाचं कॅप्टन वैभवने देखील प्रतिक्रिया दिली. यस खरंच मला इथे खूप चांगलं वाटलं आल्यानंतर. कारण त्याने देखील असं सांगितले ओ या फटक्याची चर्चा करू कारण फटका होता चांगला आणि धावा देखील मिळतील चांगल्या. या सिक्सर वन शॉट फ्रॉम मिस्टर प्रदीप दिंडे. वा सुपर सुपर या पड्या सिक्सर. काय हॅलो ओ या बॉल जर आपण पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक या बॉल बद्दल ओ डाऊन द बॉल. आय थिंक गोलंदाज या ठिकाणी आला होता. अगदी प्रयत्न त्यांनी मात्र केले होते. खूप उंच चेंडू केला होता आकाशामध्ये आणि कुठे ना कुठे अशा प्रकारचं जजमेंट करणं थोडं कठीण असतं फॉलोथ्रोमध्ये गोलंदाजाला आणि तेच झालं. परंतु चांगला अफाट बघायला मिळालं. 28 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. तर आपण चर्चा करत होतो डेफिनेटली या मैदानाची. खरंच येणारा प्रत्येक खेळाडू या ठिकाणी मात्र खूप आनंदित होतोय आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिला तर मग इथे वातावरण देखील शुद्ध आहे. कारण ऑक्सिजन आपलं पाहिलं ते देखील आपल्याला चांगलं शुद्ध मिळेल ऑक्सिजन. कारण मैदानाच्या सभोवती खूप झाडे आहेत आणि खऱ्या अर्थ ओ यावेळी जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा खडे खडे मैं तो इस गेंद को खड़े खड़े भेजूंगा बॉर्डर के बाहर. शायद ऐसा ही मैसेज दिया बल्लेबाज प्रदीप दिंडे ने. वाह क्या बेहतरीन स्ट्रोक. देखिए रिफ्लेक्शन में जगह बने स्ट्रोक के लिए और ठोक दिया एक छक्का. काफी खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला. प्रदीप दिंडे मात्र काय जबरदस्त बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. चांगली खेळीचा करतोय. कारण महत्त्वपूर्ण बॅटर जर आपण पाहिलं दिलीप दिंडे हा आय थिंक बाद झाला होता दुसऱ्या चेंडूवर आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने माफ करा प्रदीप दिंडे मात्र पूर्ण जबाबदारी आपल्या खांदी घेते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकरचा चेंडू बॅकफुटवर गेला होता. इनसाइड रिजनला हा फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये मिलन झालं नाही. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल विनिंग टीम अगेन्स्ट मनस्वी 11 गाणी अशी लढत असेल. शेवटचा सामना असेल या पहिल्या सत्रातील. या बॉल मात्र खराब चेंडू फुल टॉस चेंडू आणि प्रदीप धिंडे
या फुल टॉस चेंडूला सोडणार नाही आणि तेच झालं. चेंडूला फेकलं लॉंग लेग बाउंड्रीच्या वरून षटकाला 6.5 धावा. काफी खराब गेंद देखने को मिली. देखिए एक्शन रिप्ले में काफी खूबसूरत पावर जनरेट की थी. काफी अच्छा संपर्क देखने को मिला गेंद और बल्ले में और उसका नतीजा ये हुआ कि गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के ऊपर से गेंद गई 6 रन के लिए. वाह काफी खूबसूरत बल्लेबाजी प्रदीप दिंडे के द्वारा. गेंदबाज अजीत पाठारे महंगे साबित होते हुए यहाँ पे बैकफुट पंच, ये भी गेंद जाएगी. वाह ये बेहतरीन स्ट्रोक और एक बेहतरीन स्ट्रोक और एक ब्लाश और एक छक्का. षटक मात्र 3 क्रमांकाचे देखील संपलेले. मात्र काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी साकारतोय मिस्टर प्रदीप दिंडे. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 3 सिक्सर बघायला मिळाले, ते देखील आय थिंक बॅटर प्रदीप दिंडेच्या बाडमधून. आणि एकंदरीत या षटकामध्ये आणि टोटल जर आपण पाहिलं प्रदीप दिंडेच्या बॅटमधून 4 सिक्सर आलेले आहेत. आणि ह्या षटकाचा विचार केला अजित पठाराला खूप मार मिळाला, खूप मागणा झाला. 26 धावा त्यांनी मात्र खर्च केल्या. काल देखील जर आपण पाहिलं तर गावदी कौसा विरुद्ध 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना सुपर 4 मध्ये जाणार तो सामना होता. कारण तो सामना जिंकल्यानंतर थेट धडक मारणार होता सुपर 4 मध्ये तो संघ. परंतु त्या जर सामन्याचं आपण जर पाहिलं तर मग 6 चेंडू आणि 27 धावांचं गरज असताना मात्र ज्ञानेश्वर याने ठोकल्या मात्र त्या 27 धावा. संकेत सांबरेच्या विरोधात मात्र काय जबरदस्त बाडी बघायला मिळाली. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर संकल्प स्फोट मोरे संघाने देखील खूप जबरदस्त कामगिरी केली होती. आणि शेवटपर्यंत असंच वाटत होतं की संकल्प स्फोट मोरे आता सुपर 4 मध्ये धडक मारेल. कारण 6 चेंडू 27 धावा खूप धावा आहेत. आणि महत्वाचा त्यांचा बॅटर जर आपण पाहिलं कल्पेश गोवारी हा बाद झाला होता. त्यानंतर अधिक सुरेश देखील बाद झाला होता. परंतु ज्ञानेश्वर मात्र तग धरून उभा होता आणि 27 धावा मात्र चेस डाऊन झाल्या. हो या ठिकाणी मात्र डेफिनेटली अणगाव संघाचा उत्तम बॅटर ज्याचं नावच उत्तम आहे मिस्टर उत्तम जाधव यांचं देखील शुभागमन. मला वाटतं इन ॲक्शनमध्ये आय थिंक आज मला वाटतं दिसणार आहे. उत्तम जाधव म्हटलं तर मग स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट भोगाव आयोजित स्वर्गीय अप्पानाना चषकामधला हा उत्तम बॅटर म्हणून देखील राहिला होता. आणि आय थिंक जबरदस्त त्या ठिकाणी मात्र परफॉर्मर राहिलं होतं. 4 चेंडू आणि 4 सिक्सर देखील त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले होते. आणि उत्तम जाधवच्या इथे जर आपण पाहिलं तर बॅकफुट पंच सिक्सर येते. 6 धावणे संघाची धावसंख्या 52 धावा. काय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. बॅकफुटवर गेला होता अडबा बाटने मात्र चेंडूला पाठवून दिलं सीमेच्या पलीकडे षटकारासाठी. नमनाथ जनाटे आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करावलं. राट मोठं विकेट अडबा बाटने पण एकदा मिड विकेट रेतरमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. 2 क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. 1 धाव मात्र हे डिपेंडेंटली मिळाली जाईल. एका धावणे संघाची धावसंख्यावर जर आपण पाहिले तर मग पोहोचते आय थिंक 53 आकड्यावर. शेवटचं षटक आपण पाहतोय. फक्त खऱ्या अर्थाने आज प्रदीपने खूप प्रभावित करणारी कामगिरी केली. आतापर्यंत 4 सिक्सरने आतापर्यंत तो खेळते. जवळजवळ 27 आकड्यावर खेळतोय. इथे जर आपण पाहिलं तर मग जबरदस्त फटका. ओ माय गॉड तो फिल्डर फक्त बघायचं काम करतोय. कारण त्याला देखील वाटलं की हा आता चेंडू डेफिनेटली जाणार माझ्या डोक्याच्या वरून षटकारासाठी. तेच झालं. काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या वरून हा जबरदस्त षटकार प्रदीप दिंडेच्या बॅटमधून. सिक्सर क्रमांक 5 आतापर्यंत. वाह काय जबरदस्त फटका बघायला मिळाला. लाजवाब लाजवाब आक्रमण आणि आक्रमण बघायला मिळते. नवनाथ जनाटे या गोलंदाजीच्या विरोधात प्रदीप दिंडेच्या माध्यमातून 59 धावा. हायेस्ट टार्गेट पाहिला तर मग 80 धावा केल्या होत्या आई गावदी कौसा संघाने 4 षटकामध्ये. आणि इथे जर आपण पाहिलं तर मग गावदेवी धामणगाव संघ देखील जबरदस्त या ठिकाणी मात्र बॅटिंग करत असताना वाईटचा इशारा त्या षटकाराचा या ठिकाणी कुठे ना कुठे थोडा प्रेशर बघायला मिळाला गोलंदाज नवनाथ जनाटेवर. आणि सो दिस इज वाईट. काफी खूबसूरत बल्लेबाजी बल्लेबाज प्रदीप दिंडे के द्वारा. अगली गेंद नवनाथ जनाटे के द्वारा रटम आउट विकेट. और इस बार आड़े बल्ले से ये भी शायद गेंद जाएगी वाइड लॉन्ग बाउंड्री के ऊपर से और एक छक्का. वाह
ये तो छक्के के बिजनेसमैन लग रहे हैं मिस्टर प्रदीप दिंडे. बेहतरीन बल्लेबाजी. ओ माय गॉड. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मात्र या ठिकाणी हल्ला केला जाते. बा काय फटका केला होता. षटकाराचा व्यापार करत असताना एखादा बिझनेसमॅन जसं व्यापार करतोय ना, जसा बिझनेस करतो ना, तसा मात्र बिझनेस करत असताना प्रदीप दिंडे. शेवटचा चेंडू नवनाथ जनाटेच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात केलेली. शेवटचा चेंडू काय होईल या शेवटच्या चेंडूवर. लेंथ मध्ये बदल केला या बल्ली आणि अशा पद्धतीने आय थिंक हा पहिला डाव ही पहिली इनिंग संपुष्टात येते. परंतु काम 25 केलं प्रदीप दिंडेने असंच मी तर म्हणेन. कारण जबल जर प्रदीप दिंडेची जर आपण इनिंग पाहिली तर टोटल त्याच्या बॅटमधून 6 सिक्सर बघायला मिळाले. 6 सिक्सर, 39 धावा आणि चेंडू फेस केले होते. आय थिंक या 39 धावा पूर्ण करण्यासाठी 12 चेंडूमध्ये ठोकल्या 39 धावा. कालचा जर आपण विचार केला तर मग या मोसमातील पहिली हाफ सेंचुरी बघायला मिळाली अजय मडवी, बॅटर ऑफ गावदी स्पोर्ट फिरिंगपाडा. त्याने 14 चेंडूमध्ये आय थिंक ठोकल्या होत्या 53 धावा. ह्या मोसमातील पहिला असा हा बॅटर ज्याने 50 धावा हाफ सेंचुरी आपल्या नावे केलेली आहे. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मग काही 3 ते 4 बॅटरनी हाफ सेंचुरी साजरी केली होती. त्यामध्ये कुमार गुंडचं नाव देखील पुढे होते. परंतु ह्या मोसमाची सुरुवात अजय मडवीने मात्र करून दिली. 50 धावा ठोकणार पहिला तो फलंदाज ठरला. तर टार्गेट आपण जाणून घेऊया. कारण टार्गेट पाहिलं तर मग यस धावा होत आहेत 66. धावा होतात आणि 67 धावांचं हे टार्गेट या ठिकाणी सेटअप केलेले आहे. आपण पाहतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर नक्कीच आमचे VIP टाईल्स आपण पाहतोय. उत्तम जाधव देखील आपण पाहू शकतो आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. त्याच्यानंतर आमचे आयोजक भाविश दादा पाटील आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय. आणि त्यानंतर आपण ह्या भव्य ट्रॉफीज आपण पाहू शकता. खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूची नजर, प्रत्येक कॅप्टनची नजर या ट्रॉफीजवर डेफिनेटली पडली जाते. कारण भव्य अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. आणि ह्या स्पर्धेकरता ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. आदरणीय रोशनजी तुकाराम शिंदे साहेब जे विद्यमान सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत लाभ यांच्या माध्यमातून ह्या भव्य ट्रॉफीज आदरणीय रोशनजी शिंदे साहेब जे विद्यमान सदस्य आहेत. थँक्यू सो मच. खूप खूप आभार आदरणीय रोशनदादा शिंदे यांच्या माध्यमातून. खरंच खूप आणि जबरदस्त त्यांचं योगदान आहे. सकाळच्या सत्रामध्ये ते त्यांची उपस्थिती देखील बघायला मिळाली. विद्यमान सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत लाभ आणि त्यांच्या माध्यमातून ह्या भव्य ट्रॉफीज आपण पाहतोय. चला बॅटर पाठवून द्या. त्यानंतर बघा हे सन्मान चिन्ह आपण पाहतोय. हबप अनुसया परशुराम करांदे यांच्या स्पर्धार्थ आदरणीय श्री नागो परशुराम करांदे, आदरणीय श्री विश्वनाथ नागो करांदे, आदरणीय श्री अविनाश करांदे यांच्या माध्यमातून या सन्मान चिन्ह या स्पर्धेकरता स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. त्यानंतर आणि त्यांचं मोलाचं योगदान सहकार्य आदरणीय सुनील शेलार, आदरणीय तुकाराम शिंदे, आदरणीय विजयजी पाटील, आदरणीय बुधाजी सावत्री साहेब, शिवरामजी मेंढर यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य या स्पर्धेकरता आपल्या बघायला मिळते. मोलाचं योगदान आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजनासाठी खूप सहकार्य, मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर मग मॅन ऑफ द मॅचसाठी ही आपण ट्रॉफी पाहतोय. डेफिनेटली जे पेशाने इंजिनियर आहेत आदरणीय सुयक वामन पाटील कुंभार यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तर प्रकाश घोलपच्या बॅटमधून ते पहिल्या चेंडूवर हा दमदार सिक्सर. स्ट्रायकिंग साठी आपण पाहतोय प्रकाश. नॉन स्ट्रायकिंग साठी कॅप्टन वैभव आपण पाहू शकते. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर मग जशा तसे उत्तर द्यावं लागेल प्रकाश घोलपला. मी आधीच म्हटलं होतं प्रकाश घोलपची भूमिका कामगिरी खूप महत्त्वपूर्ण असेल. कारण टार्गेट खूप मोठे आहे. 67 धावांचं टार्गेट
हो या बल्ली हाफ ट्रॅकरचा चेंडू आधीच बॅट फिरवली गेली होती. गोलंदाज आपण पाहतोय विजय दिंडी. काय बॅटिंग बघायला मिळाली, स्पेशली प्रदीप दिंडीच्या बॅटमधून 6 सिक्सर बघायला मिळाले. 12 चेंडूमध्ये 39 धावा त्यांनी ठोकल्या आणि त्यानंतर नितेशने देखील बऱ्यापैकी योगदान दिलं. त्याच्या बॅटमधून देखील 2 चौकार बघायला मिळाले. मंगेशच्या बॅटमधून 1 सिक्सर आला होता आणि त्याच अनुषंगाने 66 धावा झाले आणि 67 धावांचं टार्गेट सेटअप केलं. पण इथे पहा 2 सिक्सर आल्यानंतर पहिल्या चेंडू, त्यानंतर 2 चेंडू मात्र डॉट. प्रकाश घोलपच्या विरोधात चांगली गोलंदाजी साकारते. पलटी शॉट खेळायचा प्रयत्न केला गेला. 1 सेकंड हलकाशी अपील बघायला मिळाली, परंतु पूर्णपणे अपील या ठिकाणी मात्र नाकारली जाते. चांगली टायमिंग मात्र मेंटेन करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. हा जर चेंडू आपण पाहिला तर स्पेलर मध्ये. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच फ्रॉम द फिल्डर. भव्य पंचांचा काय इशारा आहे. यस, परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर प्रकाश घोलपला. बिग विकेट, बडी मछली जाल को लगते भी. विकेट एंड विकेट मिस्टर प्रकाश घोलप इज आउट. फुल टॉस चेंडू होता, परंतु हवा तेवढा फायदा घेतलेला नाही. प्रकाश मात्र या ठिकाणी बाद होते. बॅटर क्रमांक 3 वन डाऊन साठी मिस्टर राहुल पागी नेक्स्ट बॅटर. 67 धावांचं मोठं टार्गेट सेटअप केलं ते म्हणजे डिपेंडेंटली आई गावती मी धामणगाव संघानं. आणि काय जबरदस्त बॅटिंग. दिलीप दिंडे मात्र दुसरा चेंडूवर बाद झाला होता. असं वाटलं होतं की आता धावा कमी होतील, कारण दिलीप दिंडे देखील एक महत्त्वपूर्ण बॅटर आहे आई गावदेवी धामणगाव संघाचा. परंतु खऱ्या अर्थात त्यानंतर मग प्रदीप दिंडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं आणि त्या वादळामध्ये अक्षरच अंजूर संघाचे गोलंदाज अक्षरच मित्र म्हणेन अगदी जर म्हटलं तर खूप त्यांना त्याची तुलाई झाली असंच मित्र म्हणेन. परंतु इथे जर आपण पहिला अंजूर संघाचा विचार केला तर प्रकाश घोलप महत्त्वपूर्ण बॅटर होता. त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु तो देखील बाद होते. लेफ्ट हँड बॅटर राहुल पागी हा देखील एक चांगला बॅटर आहे. मागच्या गतवर्षी देखील राहुलने जबरदस्त परफॉर्मन्स दिलं होतं आपल्या संघासाठी. पार्टी यॉर्कर टाकण्याचा हा मनसुबा, परंतु नो बॉलचा इशारा. यस, विकेटच्या बाहेर चेंडू पडला होता. जी आपण पिच पाहतोय, पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. यस, चांगला निर्णय आमचे पंच दीपक दिंडे यांच्या मार्फत. फ्रीड बॉल असेल कॅप्टन वैभव खंजोडे साडी. कॅप्टन वैभवने मात्र छान प्रतिक्रिया दिल्या होत्या. खरंच ज्या वेळी टॉस बॉक्समध्ये तो जॉईन होते त्यावेळी मात्र खरंच एका चांगल्या प्रतिक्रिया तो नेहमीच देते. वैभवचा जर आपण विचार केला तर मग चांगला बॅटर आहे, परंतु 67 धावांचं टार्गेट मात्र त्यांच्या समोर आहे. ओ कॅप्टन वैभव खंजोडेच्या बॅटमधून येते हा पहिला चौकार. पहिल्याच चेंडूवर अगदी स्ट्राईक इनसाठी आला होता. पहिला चेंडू अगदी खेळत असताना हाफ ट्रॅकर चेंडू बघायला मिळाला. मिडबेकर ड्रीझरमध्ये मात्र चेंडूला पुल केलं, तिथे मात्र चौकार होते. म्हणजे मी तर म्हणेन मोस्टली तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावं लागतील. षटकार चौकार जास्तच मारावं लागतील. 12 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं संपलेले आहे आणि एकंदरीत जर धावा पाहिल्या तर मग 12 धावा होतात आणि 2 धावा ह्या पेनल्टी स्वरूपात ऍड केल्या जातील, लक्षात घ्या. करेक्शन असेल बघा, 12 धावाचा असणार आहे, लक्षात घ्या. 12 धावा. बारा धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या संबोधनानंतर. पहिले षटक संपलेले आणि एकंदरीत 12 धावा. चला शतक लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा, कारण 4 षटकात आपण सामने खेळतोय. तर आपण चर्चा करतो कॅप्टन वैभवची. वैभवने छान प्रतिक्रिया दिल्या टॉस बॉक्समध्ये. अगदी मैदानाचं देखील खूप त्यांनी प्रशंसा केली.
आमच्या आयोजकांची देखील खूप सारी प्रशंसा त्यांनी केली आणि खऱ्या अर्थाने आज जर आपण पाहिलं तर मैदान खूप सुरेख आहे असं त्यांनी देखील म्हटलं होतं, परंतु सुरेख कामगिरी त्यांच्या गोलंदाजांनी केली नाही. सो कुठे ना कुठे थोडं बॅकफुटवर बघायला मिळते या जयदुर्गा अंजोर जिसको हारणी मंजूर. आणि मी काल देखील चर्चा केली होती, खरंच येणारा प्रत्येक खेळाडू येणारा प्रत्येक मान्यवर खुश होईल. हे चांगलं आयोजन आहे, चांगलं मैदान आहे आणि लाभ संघानं मात्र करून दाखवलं. कारण लाभ संघाचं हे आयोजन आपण पाहिलं तर मग आय थिंक इथे काही तासातच 46 संघ मात्र बुक झाले या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. त्यांनी मात्र आपली आवड नक्कीच व्यक्त केली, उत्सुक झाले या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. कारण मैदान चांगले, आयोजक चांगले आहेत, सगळे चांगले आहेत. कारण एखाद्या स्पर्धेचं जर नाव मोठं करायचं असेल ना, मी तर म्हणेन त्या स्पर्धेसाठी एक चांगला मैदान असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर चांगले आयोजक, चांगले पंच, चांगले कॉमेंटर्स, चांगले गुणलेखक, चांगले DJ, चांगलं डेकोरेशन. हे जर मग एखाद्या स्पर्धेसाठी जर आपल्याला बघायला मिळालं तर मग त्या स्पर्धेची चर्चा ही होणारच. काल देखील बरेच जणांचे कॉल देखील आम्हाला आले होते आणि या स्पर्धेची खूप त्यांनी देखील चर्चा माफ करा कौतुक केलं आणि स्पेशली मैदानाविषयी त्यांनी देखील विचारलं, हे मैदान आहे कुठे. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं मला लाभ या ठिकाणी हे मैदान आपल्याला बघायला मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं तर मग हिमाचल प्रदेशमध्ये एक मैदान आपल्याला बघायला मिळते आपल्या भारत देशामध्ये. आणि खऱ्या अर्थाने बाजूला जर आपण पाहिलं तर मग पूर्ण बर्फाचे डोंगर बघायला मिळतात आणि काय ते जबरदस्त धर्मशालाचं ते मैदान हे आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर मग आपण काही बाहेर देशामध्ये देखील चांगले चांगले मैदान आपल्याला बघायला मिळतात आंतरराष्ट्रीय स्तरावर. आणि आज टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर मग इथे देखील चांगले मैदान. आणि इथे मात्र कॅप्टन वैभवच्या पाठमधून येतोय जबरदस्त जबरदस्त फटका मिळतोय कॅप्टन वैभवला हा छक्का. काय फटका खेला होता कैप्टन वैभव. ये देखते हैं रिफ्लेक्शन में अच्छी गेंद होने के बावजूद ये अच्छा स्ट्रोक देखने को मिला कप्तान वैभव के द्वारा और गेंद को भेज दिया टिप कवर बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. आणि चेंडू एकदा मित्र म्हणेन बाउंड्रीच्या बाहेर जातो ना, मित्र म्हणेन तो शोधण्यासाठी देखील थोडं कठीण जाईल आमच्या बाउंड्री पंचांना. तर मैदानाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर मग खूप झाडे आणि प्रत्येक चेंडू हा जंगलामध्ये फिरायलाच जातोय. ज्यावेळी छक्का लागला जातोय त्यावेळी असंच बनावं लागेल. आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचा जर आपण विचार केला तर मग आज आपल्या असोसिएशनमध्ये देखील खूप चांगले चांगले मैदान आहेत आणि त्या चांगले चांगले मैदानाचा जर विचार केला तर मग ह्या लाभ मैदानाचा देखील विचार करावा लागेल. चांगल्या मैदानामध्ये लाभ या मैदानाचं देखील नाव हे डेफिनेटली आपल्याला बघायला मिळेल, लिहायला लागेल. इथे मात्र पलटी शॉट कॅप्टन वैभवच्या बॅटमधून. वैभव आता मात्र थांबायला तयार नाही. वैभवच्या बॅटमधून येते इम्प्रोवाइज स्ट्रोक, हा पलटी शॉट सौकार. देखिए एक्शन रिप्ले में कपेचा मूवमेंट एंड कपेचा फुट पर कपेचा टाइमिंग और उसका नतीजा कैप्टन वैभव के फेवर में जाते हुए 4 रन के साथ चौका मिलेगा. 4 रन के साथ स्कोर आइए देखते हैं स्कोर 24 स्कोर लॉस ऑफ 1 विकेट. चला गाई करा कॅप्टन वैभव, चला गाई करा. आपण मैदानाचा जर आपण विचार केला तर मग लाभचं हे मैदान आपण पाहतोय जबरदस्त. जे वाघोबा चषक सध्या आपण अनुभवतोय पाहतोय लाभच्या या मैदानावर. त्यानंतर जर आपण चांगलं मैदान पाहिलं तर मग संकल्पसोट मोरे संघाचं मैदान देखील अशाच पद्धतीचं आहे. त्या मैदानाचा जर विचार केला तर सभोवती तिथे देखील झाडे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर मग शिल्पा स्फूर्ती वडपे संघाचा देखील अप्रतिम मैदान बघायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते देखील मैदान आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर मग मैदान जर आपण पाहिलं तर मग सोनाली संघाचं देखील एक ऐतिहासिक मैदान आपल्याला बघायला मिळते. अगदी धावा जर पाहिला तर एकत्रित धावा होत आहेत 26 आणि अशा पद्धतीत जर आपण पाहिलं तर 2 क्रमांकाचं षटक देखील संपलेले आहे. आपण इक्वेशन जाणून घेऊया. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण
जाऊया, कारण 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. अजूनही सामना संपला नाही. इथून जर 2 षटकामध्ये प्रति षटकाला 20-22 धावा येतात किंवा एखादं षटक टार्गेट केलं वैभवने आणि त्या षटकामध्ये 25-26 धावा जर आल्या तर फिर बात बनेगी अंजुर टीम के लिए. मैच अभी भी बाकी है टीम अंजुर के लिए, लेकिन काफी खूबसूरत बल्लेबाजी हो रही कप्तान वैभव खंजोटे के द्वारा. अच्छा साथ निभा रहे बल्लेबाज राहुल पागे. लेकिन यहाँ से इस ओवर को टारगेट करना होगा दोनों ही बल्लेबाजों को. अगले गेंदबाज उमेश मसे, ये भी अच्छे गेंदबाज है लेकिन अच्छी गेंदबाजी करने होगी. अच्छा टारगेट गावदी दामंगाव टीम के द्वारा 67 का टारगेट. काफी खूबसूरत बल्लेबाजी दीपक धिंडे के द्वारा, माफ कीजिएगा प्रदीप धिंडे के द्वारा. और काफी अच्छा बैटिंग देखने को भी मिली बैटर नीतीश और मंगेश के द्वारा. उन्होंने भी अच्छा साथ दिया बैटर प्रदीप धिंडे का. और टारगेट 67 गावदेवी दामंगाव टीम का. लेकिन यहाँ से मैं तो कहूँगा इस ओवर में कम से कम 20-25 रन अगर आते हैं तो फिर थोड़ा मौका बन सकता है अंजुर टीम के लिए. लेकिन ये रन आएंगे क्या नहीं, ये आने वाला वक्त हमें बताएगा. तीसरी गेंदबाजी के लिए गेंदबाज उमेश मसे. चलो और स्पीड अप करना है आपको. हर एक मैच 4 ओवर की खेली जा रही है. पहली गेंद रहेगी इस ओवर की. उमेश, और अगर ये गेंद देखे तो अच्छी गेंद देखने को मिली. वाइड यॉर्कर शायद ये गेंद थी. देखिए यस, काफी अच्छी गेंद देखने को मिली. काफी अच्छी सोच नजर आ रही है गेंदबाज उमेश मसे के द्वारा, क्योंकि गेंद काफी अच्छी उन्होंने लाने की थी, रिलीज की थी लेफ्ट हैंड बैटर राहुल पागी के खिलाफ. लेकिन मैं तो कहूँगा बड़ी स्ट्रोक. ओ हो ये बढ़िया स्ट्रोक. इस बार फुलर लेंथ गेंद थी. काफी अच्छा संपर्क देखने को मिला गेंद और बल्ले में, और नतीजा 6 रन. फुल टॉस चेंडू होता यावाली. फुल टोल वसूल झाला असंच मित्र म्हणेन. प्रॉपर कनेक्शन बिटवीन बॉल अँड बॅट. आणि मित्र म्हणेन फुल टॉस चेंडू ज्यावेळी एखादा गोलंदाज एखादा बॅटर देतो मित्र म्हणेन तो सोडत नाहीये. तेच झालं. पुन्हा एकदा आणखी एक धमाका और एक ब्लास्ट. ये भी गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री के बाहर. और एक छक्का, बैक टू बैक 2 छक्का बैटर राहुल पागी के बैट में से. वाह बेहतरीन. आणि मी आधीच म्हटलं होतं या षटकाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल. या षटकामध्ये कमीत कमी 20-25 तुम्हाला घ्यावा लागतील, मग थोडंसं संधी तुम्हाला हे डेफिनेटली मिळेल. आणि तेच मात्र या ठिकाणी काम करताना बॅटर राहुल पागी. परंतु पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतरच्या 2 चेंडूवर 2 सिक्सर आले. आणि अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर मग एकंदरीत समीकरण पाहिलं तर मग 9 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. मला कालच्या सामन्याची खूप आठवण होते. 27 धावा गावदेवी कवसा संघाला हव्या होत्या 6 चेंडूमध्ये, आणि त्या 27 धावा देखील या ठिकाणी मात्र चेस डाऊन केल्या. आणि खऱ्या अर्थाने क्लायमेट पाहिलं तर संध्याकाळचा तो क्लायमेट होता आणि असं वाटलं नव्हतं की मोठे फटके येतील, परंतु ज्ञानेश्वरने करून दाखवलं, स्वतःला सिद्ध केलं. ते देखील संकल्पस्फोट मोरे संघाचा गोलंदाज संकेत सांबळेच्या विरोधात. कारण क्रिकेट म्हटलं तर मित्रांनो बघा, जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं, असं क्रिकेट आहे. इथे मात्र सिंगल धाव मात्र मिळवता येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिळाली जाणार नाही. आणि अशा पद्धतीने रनआउट स्वरूपात मिस्टर वैभव खांजोडे मात्र या ठिकाणी पाहत होते. विकेट. नेक्स्ट बॅटर मयूर नाईक. हा देखील एक चांगला क्लासिकल बॅटर आहे, पण खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर 67 धावांचं टार्गेट 4 षटकामध्ये ज्यावेळी एखाद्या संघाच्या माध्यमातून एखाद्या संघासमोर उभं केलं जातं त्यावेळी मात्र मानसिकता बिघडते. मनामध्ये खूप विचार येतात की यार 4 षटकामध्ये 700 धावा हे निघायच्या कशा काय, ह्या चेसडाऊन कशा करायच्या, काय होईल. मग अशामध्ये कुठे ना कुठे तो देखील थोडं डिस्टर्ब होते, उदास होते, नाराज होते, चिंतेत राहते. आणि मग चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होताना दिसून येत नाही. आणि त्याला कारण म्हणजे त्यांच्यासमोर उभं असलं ते टार्गेट. आणि इथे देखील तेच झालं. 67 धावांचं टार्गेट. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा थ्रो, फेकाफेकी, चेंडू मात्र निघून येते. पाहूया आणखी एक रन घेण्याचा प्रयत्न. ओ माय थिंक मला वाटतं 4 धावा मात्र या ठिकाणी काढल्या जातात. ओ माय गॉड,
खराब क्षेत्ररक्षण झालं, मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा थ्रो झालं, मैदानाच्या आतमध्ये फेकी झाली आणि त्याचा फायदा मात्र अंजूर संघाला झाला. 4 धावा. समीकरण जर आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला फिर ये बात बन सकती है अंजूर टीम के लिए. मग 6 चेंडू आणि 18 धावांची गरज राहील. पण आपण बोलते जे काही करायचं ते डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये त्या गोलंदाजाला, त्या फिल्डरला, त्या बॅटरला हे डेफिनेटली चांगलं काम करावं लागेल आपला संघ जिंकून द्यायचा असेल तर. पुन्हा एकदा हो, या बली जर आपण पाहिला तर पाक फटकला होता. आडव्या बॅटने मात्र खेळण्याचा जो काही प्रयत्न केला होता प्रयत्नाला यश आलं नाही. डॉट स्वरूपाचा चेंडू आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 देखील संपलेले आणि अशा पद्धतीने धावा जर पाहिल्या तर एकंदरीत 43 आणि 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. 6 बॉल अँड रिक्वायर्ड 24 रन्स. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका, बघा लक्षात घ्या, कारण यानंतर जर वेळ कमी जर राहिला आमच्या आयोजकाकडे तर मग षटकामध्ये डेफिनेटली मात्र हे कमी केले जातील. तर 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. बघा 6 चेंडू 24 धावा, 24 धावा 6 चेंडू. मयूर नाईककडे सगळ्यांची नजरा. मयूर नाईक आता काय करेल ह्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल, स्पेशली अंजूर संघाचं. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जर अंजूर संघाचे सपोर्टर ही मॅच जर पाहत असतील तर मग खऱ्या अर्थानं त्यांचे खूप नजरा असतील आणि अपेक्षा देखील असतील ना मयूर नाईककडनं. परंतु मी तर म्हणेन 24 धावा थोडे जास्तच आहेत. परंतु पाहूया, क्रिकेट आहे. सुरुवातीचे 3 चेंडूवर जर 3 मोठे स्ट्रोक आले तर मग संधी निर्माण होईल अंजूर संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आय थिंक राज पडवले असेल. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना आपण पाहतो पहिला चेंडू आपल्या षटकातला. गोलंदाज राज मयूर नाईक बॅक फुटवर जाते. यावेळी वाडी रंगांतर इतरमध्ये इथे मात्र दिल्ली ढिंडे चेंडूचे खाली होतोय झेल. मयूर नाईक होतोय फेल. विकेट. सफलता मिळाली गोलंदाज राज पडवलेला. पकड मजबूत झालेली कुठे ना कुठे. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर हाफ ट्रॅक्टर चेंडू होता, परंतु गॅप शोधू शकला नाही. पॉवर कमी जनरेट केली होती, एलिमिनेशन झालं नाही आणि त्याच अनुषंगाने मयूर नाईक या ठिकाणी पाहत होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित पाठारे गोलंदाजी करत असताना अजित पाठारे खूप मागणा पडला होता. 66 धावा आणि 67 धावाचं टार्गेट मात्र सेटअप केलं धामणगाव संघानं. सो एक जबरदस्त पकड मजबूत केली जाते धामणगाव संघाच्या वतीनं असंच म्हणावं लागेल, कारण येणारे 5 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असेल. अजित पाटील मात्र स्ट्रायकिंगसाठी येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर चौकार, सिक्सर चौकार जर आले तर मग डेफिनेटली चांगलं होऊ शकतं. विशाल, मला वाटतं विशाल आहे, माफ करा, विशाल पठारे हा बॅटर आहे. मयूर नाईक बाद झाल्यानंतर विशाल पठारे. हो, इथे जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट झालं तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. मिस कलेक्शन झाला विकेट किपर आणि त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी. होतो एकेरी दुहेरी धाबेने काहीच फरक पडणार नाही अंजूर संघाला, माफ करा गावदेवी धामणगाव संघाला, परंतु फरक पडेल ते म्हणजे अंजूर संघाला. अंजूर संघ चांगला संघ आहे, परंतु कुठे ना कुठे ह्या मोसमामध्ये थोडंसं स्ट्रगल करताना बॅट पॅचमध्ये बघायला मिळाला. प्रकाश गोलब, कॅप्टन वैभवने चांगली फलंदाजी केली, परंतु त्याला साथ कोणत्याही बॅटरने दिली नाही. त्यानंतर चांगली फलंदाजी केली राहुल पागीने. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर राहुल आय थिंक 2 सिक्सर आणि एका चौकाराने खेळतोय, परंतु म्हणेन सातत्य नाही स्ट्रोकमध्ये, कारण 67 धावांचा टार्गेट सेटअप करायचा असेल तर मग जी सरासरी होती ती गाठणे खूप गरजेचं होतं. इथे जर आपण पाहिलं तर बाग फुटवर जाते, फुल केलं, लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू मात्र निघून जाते. 4 धावासाठी चौकार. बॅक फुटवर केला होता फलंदाज राहुल पागी. आणि अशा पद्धतीने मित्र म्हणेन राहुलची देखील हीच सोच असेल की यस जाता जाता काहीतरी आता फटके मारून जाऊया, कारण आय थिंक मला वाटतं नेक्स्ट जी स्पर्धा आहे संकल्प ट्रॉफी आपण पाहणार आहोत.
त्यानंतर आपण ट्रॉफी पाहणार आहोत कैलासवासी सचिन स्मृती चषक देखील आपण पाहणार आहोत पुढच्या बाईकमध्ये. आणि कुठे ना कुठे मग तो आत्मविश्वास डेफिनेटली ही मिळाला जाईल. आणि इथे जर आपण पाहिलं तर बिमर डिलिव्हरी नो बॉलचा इशारा आणि ह्या चेंडूवर येतोय हा सिक्सर. एकंदरीत 7 धावा मिळाल्या जातील. परत एकदा आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर जाऊया कारण समीकरण हे बदललं जाणार आहे. 3 चेंडू 11. ओ माय गॉड, सामना कुठे ना कुठे आता मात्र बॅलन्सिंग हे डेफिनेटली बघायला मिळालं जातं. मी आधीच म्हटलं होतं की यास मोठे फटके आले या षटकामध्ये तो बाद बन सकती है. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. कालच्या सारखा सामना बघायला मिळतोय. आदरणीय श्री विजय फडबळे साहेबांचा देखील शुभागमन होते. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगले समालोचक देखील आहेत आणि पुढच्या सामन्यासाठी त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. तीन चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना होता घोडे आणि सामना आला घोडे कारण 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना इथे मात्र चुकी केली राज पडबलेने. भीमर चेंडूच्या हाताने केले तिथे सिक्सर आला. चला चला स्पीड अप करा. 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. क्या होगा इस बार. राज पडबले चांगली गोलंदाजी करावं लागेल. भाव्य राहुल पागी मात्र काय जबरदस्त बॅटिंग करतोय. आता परत जर आपण पाहिलं तर मग जवळ जवळ फ्री हिट बॉल देखील असेल बघा. फ्री हिट बॉल मनमुराद हा फटका खेळण्यासाठी आझादी असेल बॅटर राहुलला. फ्री हिट बॉल. ओ इथे जर आपण पाहिलं तर पण एकदा फुलर लेता चेंडू परंतु इथे मात्र चुकी करतो क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, चेंडू जाते आउट ऑफ द बाउंड्री. वाट इज लॉंग आउट. बाउंड्रीच्या वरून चुकी केली त्या फिल्डरने आणि त्याच अनुषंगाने मिळेल सिक्सर. बघा याला म्हटलं जाते मित्रांनो क्रिकेट. 67 धावांचं टार्गेट असताना 7 चेंडू 24 धावांची गरज असताना असं वाटलं होतं की आता कुठे ना कुठे अंजूर संघ पराभूत होतो की काय. परंतु इथे जर आपण पाहिलं तर आता 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. हे क्या हुआ. जवळजवळ 3 षटकापर्यंत डेफिनेटली धामणगाव संघ फ्रंट फुटवर होता. परंतु इथे मात्र 50-50. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका होईल का हासेल. इथे मात्र कोणत्या प्रकारे चुकी झाली नाही. चांगलं जजमेंट घेतलं आणि इथे अखेर जे वादळ आलं होतं राहुल पागीचं ते वादळ मात्र शमवलंय. राहुल मात्र या ठिकाणी बाद होते. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. फुलर लेथा चेंडू होता. चांगलं झेल पकडला काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि इथे जर आता आपण पाहिलं तर एका चेंडू मध्ये 5 धावांची गरज असेल. काय होतं आणि काय झालं. ओ माय गॉड, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. फुलर लेंथचा चेंडू होता. एलिमिनेशन झालं नाही. गॅप शोधू शकला नाही परंतु चांगलं झेल पकडलं काऊ कॉर्नर रिजन मध्ये. सो पुन्हा एकदा संधी प्राप्त झालेले डेफिनेटली धामणगाव संघाला. एका चेंडू मध्ये 5 धावांची गरज. गोल्डन सिक्सर या गोल्डन डिलिव्हरी जादुई सिक्सर मारावं लागेल. काय होईल आता. नत्रा मात्र न्यू बॅटर कडे असेल. राहुल पागीची